नमस्कार. ज्योतिष केंद्र या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्व कुंभ राशीच्या प्रिय भाविकांचे मी मनापासून स्वागत करते. वेळ ही खरोखरच अदाध आणि प्रचंड शक्तिशाली असते, कारण ती कधी कोणाला शून्यातून विश्वात नेऊन बसवेल आणि कधी कुबेराचा दरिद्री करेल हे सांगता येत नाही. इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर आपल्याला पावलोपावली या वेळेच्या खेळाची प्रचिती येते. जसे की महाभारताच्या महायुद्धात जेव्हा कुरुक्षेत्रावर धर्म आणि अधर्माचा लढा उभा ठाकला होता, तेव्हा कोणाला वाटले होते की 5 पांडव बलाढ्य कौरव सेनेचा पराभव करतील? अर्जुनासारखा महान धनुर्धर सुद्धा एका क्षणी हतबल झाला होता. पण जेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला काळाचे आणि कर्तव्याचे महत्त्व समजावून सांगितले, तेव्हा अर्जुनाला आपली खरी शक्ती उमजली. तो काळ अर्जुनासाठी परीक्षेचा होता, पण त्याच काळाने त्याला अजरामर कीर्ती मिळवून दिली. अगदी तसाच वेळेचा एक अद्भुत आणि परिवर्तनकारी खेळ आता तुमच्या आयुष्यात म्हणजेच कुंभ राशीच्या जातकांसाठी सुरू होणार आहे. आजचा हा विशेष भाग तुमच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या वळणाची यशोगाथा मांडणारा आहे. कारण पुढचे 8 महिने तुमच्या नशिबाची संपूर्ण सूत्रे एका अशा ग्रहाच्या ताब्यात जाणार आहेत, जो तुम्हाला शून्यातून साम्राज्य उभे करण्याची दिव्य शक्ती देऊ शकतो. जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शांत चित्ताने शेवटपर्यंत पाहायला हवा, कारण यात दडलेले संकेत तुमचे भविष्य बदलू शकतात. हे सखोल मार्गदर्शन ऐकताना तुमच्या मनात श्रद्धाभाव ठेवा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय सियाराम लिहून आपली उपस्थिती नक्की नोंदवा, कारण तुमच्या एका सकारात्मक प्रतिसादामुळेच आम्हाला असे अभ्यासपूर्ण विषय मांडण्याची ऊर्जा मिळते. आता आपण मूळ ज्योतिषशास्त्रीय विषयाकडे वळूया, जिथे राहू आणि केतू या 2 छायाग्रहांचा प्रभाव मानवी जीवनावर अत्यंत खोलवर पडत असतो. सध्याच्या ग्रहस्थितीचा विचार केला तर राहू हा तुमच्याच स्वतःच्या शतभिषा नक्षत्रातून संचार करत आहे, जो तुमच्या विचारांना एक वेगळी दिशा देत आहे. मात्र खगोलीय आणि ज्योतिषीय दृष्टीने सर्वात मोठी आणि क्रांतिकारी घटना 29 मार्च 2026 रोजी घडणार आहे, जेव्हा केतू आपल्या स्वतःच्या मालकीच्या अत्यंत प्रबळ अशा मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मघा नक्षत्र हे केतूचे हक्काचे घर मानले जाते, आणि जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या नक्षत्रात येतो तेव्हा त्याचे सुप्त गुण पूर्ण क्षमतेने जागृत होतात आणि तो अधिक तेजस्वी, अधिक निर्णायक आणि अधिक फलदायी ठरतो. अनेक जण केतूच्या नावाचा विचार करून मनात भीती बाळगतात, परंतु वास्तवात केतू हा भीतीचा नाही तर भक्तीचा आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारा ग्रह आहे. केतू म्हणजे धर्म, केतू म्हणजे अथांग भाग्य आणि केतू म्हणजे अंतिम मोक्ष होय. ज्यांच्या कुंडलीत केतू शुभ आणि बलवान अवस्थेत असतो त्यांच्या आयुष्यात असे काही अकल्पनीय चमत्कार घडतात की जगाला त्याचे नवल वाटते. जर केतू तुमच्या प्रथम स्थानी म्हणजे लग्नात असेल तर तो तुम्हाला अध्यात्माकडे वळवतो. दुसऱ्या स्थानी असेल तर तुमच्या शब्दांत एक वेगळीच मोहिनी आणि जादू निर्माण करतो, ज्यामुळे धनलाभाचे नवनवीन मार्ग आपोआप मोकळे होतात. जर तो पराक्रम भावात विराजमान असेल तर तुमच्या शत्रूंना तुमच्या समोर उभे राहण्याची हिंमत उरणार नाही, आणि चतुर्थ भावातील केतू तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एखाद्या ढालप्रमाणे सर्व संकटांपासून सुरक्षित ठेवतो. कुंभ राशीच्या माझ्या बांधवांनो, 29 मार्च 2026 या तारखेपासून केतू तुमच्या कुंडलीच्या सप्तम भावात म्हणजेच तुमच्या जोडीदाराच्या आणि व्यवसायातील भागीदारीच्या घरात आपला मुक्काम ठोकणार आहे. इथून केतूची सरळ आणि भेदक दृष्टी तुमच्या लग्नावर म्हणजेच तुमच्या प्रत्यक्ष व्यक्तित्वावर पडणार असून हा प्रभाव पुढील 8 महिने सातत्याने जाणवणार आहे. केतू हा एक असा विलक्षण ग्रह आहे ज्याला स्वतंत्र बुद्धी किंवा मस्तक नाही, तर त्याला फक्त धड आहे, ज्याचा अर्थ असा होतो की तो ज्या भावाचे किंवा ज्या ग्रहाच्या सहवासात येतो त्याचे सर्व चांगले वाईट गुण तो स्वतःमध्ये शोषून घेतो. तुम्ही कधी एखाद्या प्रज्ञाचक्षू व्यक्तीला पाहिले असेल, ज्यांना डोळ्यांनी दिसत नसले तरी जर त्यांनी एखाद्या जाणकार आणि विश्वासू व्यक्तीचा हात धरला किंवा त्याची काठी पकडली तर ते सर्वात कठीण रस्ताही अगदी सहज आणि सुरक्षितपणे पार करतात. केतूचे कार्यही अगदी तसेच चालते. तो त्याच्या सोबत असलेल्या ग्रहाच्या नजरेने हे जग पाहतो, आणि आता मघा नक्षत्राच्या सामर्थ्याने तो तुमच्या आयुष्याचा एक खंबीर मार्गदर्शक बनून उभा राहणार आहे. या विशिष्ट काळात तुमच्या व्यावसायिक जीवनात आणि करिअरमध्ये अत्यंत सकारात्मक आणि मोठे बदल घडताना दिसतील. ज्योतिषशास्त्रात केतू आणि गुरु या 2 ग्रहांची युती किंवा संबंध अत्यंत पवित्र मानला जातो, ज्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवू शकतो. ज्यांच्या पत्रिकेत हे 2 ग्रह पूरक स्थितीत असतात असा व्यक्ती अगाध ज्ञानाचा धनी असतो. तसेच जर केतूचा संबंध मंगळाशी आला तर तो जमिनीच्या व्यवहारातून किंवा रिअल इस्टेटमधून प्रचंड नफा मिळवून देतो. बुधाच्या संपर्कात आला तर तुम्हाला एक उत्कृष्ट वक्ता आणि राजकारणी बनवतो,
आणि जर तो शनिदेवाच्या प्रभावात असेल तर तुम्हाला न्यायाच्या मार्गावर चालवून समाजात एका उच्च पदावर, अगदी प्रशासकीय सेवेतील IAS किंवा IPS अधिकाऱ्याच्या सन्मानापर्यंत नेऊन बसवू शकतो. कुंभ राशीच्या माझ्या बांधवांनो, जर सध्या तुम्हाला असे वाटत असेल की तुमची कामे अडलीक केली आहेत किंवा नशीब तुमची साथ देत नाहीये, तर तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. 5 एप्रिल 2026ला जेव्हा मंगळ ग्रह आपले राशी परिवर्तन करेल, तेव्हा राहू आणि केतूचा हा विशेष संयोग तुम्हाला त्याचे शुभ परिणाम द्यायला खऱ्या अर्थाने सुरुवात करेल. केतूची 5वी अमृत दृष्टी तुमच्या लाभ भावावर पडत असल्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे जुने स्रोत पुन्हा सुरू होतील आणि नवीन मार्गांनी पैसा येण्यास सुरुवात होईल. या काळात तुम्हाला तीर्थयात्रेचे योग येतील किंवा घरात एखादे मांगल्याचे कार्य, जसे की लग्न किंवा वास्तुशांतीचे नियोजन पूर्णत्वास जाईल. तुमचे नवीन घर घेण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर केतूची 9वी दृष्टी तुमच्या पराक्रम भावावर असल्यामुळे भावंडांशी असलेले जुने मतभेद संपुष्टात येतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षित मदत मिळेल. जर कोणी तुमच्या प्रगतीवर जळत असेल किंवा तुमच्या विरुद्ध कारस्थाने रचत असेल, तर मघा नक्षत्रातील हा शक्तिशाली केतू अशा नकारात्मक प्रवृत्तींना आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला करेल आणि तुमचे यश निर्विघ्नपणे तुमच्याकडे येईल. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आता कापरासारखे जळून नष्ट होतील. मात्र एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायला हवी की केतू हा राहू ग्रहाप्रमाणे अचानक आणि क्षणिक लाभ देऊन गायब होणारा ग्रह नाही. राहू म्हणजे एक मायावी भ्रम असतो, पण केतू हा अतिशय संथ गतीने आणि मुळापासून काम करणारा ग्रह आहे. जर तो अशुभ असेल तर तो एखाद्या सावकाश पसरणाऱ्या विषाप्रमाणे कार्य करतो, पण जेव्हा तो मघा नक्षत्रात शुभ असतो तेव्हा तो तुम्हाला इतके आंतरिक बळ देतो की तुमचे यश कोणालाही हिरावून घेता येत नाही. पुढचे 8 महिने तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून ते स्वतःला सिद्ध करण्याचे आणि एक नवीन ओळख निर्माण करण्याचे आहे. जर तुम्हाला हे शास्त्रोक्त विश्लेषण मनापासून पटत असेल आणि तुम्हाला माझ्या या प्रयत्नांचा लाभ होत असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करून आमचा उत्साह वाढवा. तुमचे जर काही वैयक्तिक प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विशेष अनुभव आले असतील तर ते कमेंट्समध्ये मोकळेपणाने शेअर करा, कारण तुमच्या प्रतिसादामुळेच आपले हे ज्योतिषीय कुटुंब दिवसेंदिवस मोठे आणि समृद्ध होत आहे. आता आपण मूळ चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे केतूचे शुभफळ 100% मिळवण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करावेत. केतू हा पूर्णपणे अध्यात्माचा कारक असल्यामुळे मघा नक्षत्रातील केतूचे बळ वाढवण्यासाठी तुम्ही भगवान कालभैरव किंवा विघ्नहर्ता गणपतीची मनापासून उपासना करणे सर्वात श्रेष्ठ ठरते. दर बुधवारी गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा किंवा तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही कालभैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. याशिवाय एक अत्यंत सोपा आणि गुणकारी उपाय म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा करणे. जर तुम्ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या संमिश्र छटा असलेल्या कुत्र्याला प्रेमाने काही खाऊ घातले तर केतूचे सर्व वास्तुदोष आणि ग्रहदोष तात्काळ दूर होतात आणि भाग्याची साथ मिळायला लागते. हा दिसायला छोटा असला तरी याचे परिणाम मात्र अत्यंत खोलवर आणि सकारात्मक असतात. 29 मार्च 2026 पासून सुरू होणारा हा काळ कुंभ राशीसाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण युगाची पहाट ठरणार आहे. जे लोक राजकारणात सक्रिय आहेत त्यांना नवीन पदे आणि जबाबदाऱ्या मिळतील. व्यापाऱ्यांची बाजारात अडकलेली जुनी देणी आता वसूल होतील आणि वैवाहिक जीवनात जो विनाकारण तणाव निर्माण झाला होता तो संपुष्टात येऊन घरात सुखाची आणि शांतीची लहर येईल. हा काळ तुम्हाला स्वतःची क्षमता जगाला दाखवून देण्याचा आहे. केतूला भौतिक डोळे नसले तरी तो तुमच्या कर्माच्या पावलांवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे तुमचे कर्म शुद्ध आणि हेतू प्रामाणिक ठेवा, मग बघा यश कसे तुमच्या पायाशी लोळण घेते. शेवटी मी इतकंच सांगेन की काळ हा कोणासाठीही थांबत नाही, परंतु जो व्यक्ती काळाची पावले ओळखून त्याच्या सोबतीने चालतो त्याला नियती कधीही हरवू देत नाही. कुंभ राशीच्या माझ्या सर्व मित्रांनो, ही एक दुर्मिळ संधी आहे. हिचा पूर्ण लाभ घ्या आणि आत्मविश्वासाने संकटांना सामोरे जा. तुम्ही या काळात जे काही पेराल त्याचे गोड फळ तुम्हाला भविष्यात नक्की मिळेल. तुम्हाला आजचे हे सखोल मार्गदर्शन कसे वाटले? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती आणि श्रद्धा नक्की व्यक्त करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ परिवर्तनाची माहिती मिळेल. अशाच प्रकारच्या रंजक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि तुमच्या आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत आपली काळजी घ्या, सदैव आनंदी रहा आणि सकारात्मक विचार करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, तर पाहायला विसरू नका.